प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी दुःख असतं. तुझ्याही आयुष्यात काहीतरी दुःख असेल, समस्या असतील. कितीही पैसा असला, कितीही चांगली स्थिती असली तरी दुःख येतच, नैराश्य येतच. कितीही वाईट परिस्थिती असली तरी नैराश्य येतच. मग हे सगळं जेव्हा येतं, वाईट प्रसंग घडतात, काही दुःख येतं, काही नैराश्य येतं, त्यावेळेस आपण त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेतो. पण समजा असं दुःख येण्याच्या आधीच जर आपण मानसशास्त्र शिकलो तर, स्वतःच्या भावना समजून घ्यायला शिकलो तर, स्वतःला कसं सावरायचं हे शास्त्रीय पद्धतीने समजून घ्यायला शिकलो तर, ठीक आहे, आपण काही डिग्री मिळवू शकणार नाही मानसशास्त्रात, मिळवायची गरज नाही. पण जुजवी स्वरूपात एखाद दुसरं पुस्तक वाचून, चांगले व्हिडिओ पाहून आपण मानसशास्त्राच्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या समजून घेऊ शकतो. आता मानसशास्त्राचा कसा आपण वापर करू शकतो, तो शिकला तर आपला कसा फायदा होऊ शकतो, हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊच. पण या व्हिडिओमधून तुला स्वतःला हाताळायसाठी एक दृष्टी मिळेल आणि मानसशास्त्राचा किमान या कन्सेप्ट ऐकून तू तुझ्या परीने थोडा बहुत वापर सुद्धा करू शकशील. आता मानसशास्त्र न शिकण्यामागे कारण काय आहे? पहिल्यांदा आपण काही गैरसमज बघू. पहिला गैरसमज हा आहे की मानसशास्त्रज्ञ मनाचा खूप विचार करतात आणि त्या विचार करण्यामुळे ती वेडी होतात. खरंच मानसशास्त्रज्ञ वेडी होतात का? मुळात शास्त्रज्ञ हा प्राणी जो असतो तो ध्येयाने झपाटलेला असतो. तुला माहिती आहे का, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी कधीच लग्न केलं नव्हतं. आता एपीजे अब्दुल कलामांनी लग्न केलं नव्हतं का केलं नव्हतं? कारण त्यांचं लग्न ठरलं होतं, वेळ ठरली होती, मांडव सजवला होता. परंतु डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम लग्नाच्या दिवशी वेळेवर पोहोचलेच नाही. ते दिवस पूर्ण मावळल्यावर पोहोचले, कारण त्यावेळी ते कुठल्या तरी एका महत्वाच्या कामामध्ये होते आणि त्यामुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. हा उल्लेख त्यांचा अग्निपंख या आत्मचरित्रात आहे. मग मला सांग, एपीजे अब्दुल कलाम वेडे होते का? की त्यांच्या आयुष्याचं ध्येयच आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं होतं? प्रकाशाचा अभ्यास करत असताना न्यूटनने सुई आपल्या डोळ्यांमध्ये खुपसून घेतली होती आणि ही सुई त्याने जाणीवपूर्वक खुपसली होती. कारण रंग, प्रकाशाचे जे रंग असतात ते बाहेर तयार होतात की आपल्या डोळ्यांमध्ये तयार होतात, हे न्यूटनला अभ्यासायचं होतं. मग न्यूटन वेडा होता का? की त्याचं ध्येय त्याच्या डोळ्यांपेक्षाही त्याला महत्वाचं वाटत होतं? झपाटलेली माणसं, ध्येयाने झपाटलेली माणसं ही अशीच असतात. आणि मग मानसशास्त्रज्ञही त्याला अपवाद नसतात. असं जरी असलं तरी हे तुला चांगलं माहिती आहे की आजकाल प्रत्येक क्रिकेट टीम सोबत एक मेंटल हेल्थ कंडिशनिंग कोच असतो. आज खेळाडू मानसशास्त्राचा वापर मोठ्या प्रमाणात करतात आणि म्हणूनच स्पोर्ट्स सायकोलॉजी सारखी जी ब्रँच आहे ती ब्रँच डेव्हलप झाली आहे. मग मला सांग, मानसशास्त्राचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात का करू शकत नाही? आणि जर ते आपण मुळातूनच वाचलं, आपण सुपरफिशियल व्हिडिओ पाहतो, वरवरचे व्हिडिओ पाहतो पॉझिटिव्ह थिंकिंगवर, आपण व्हिडिओ पाहतो की नैराश्यातून बाहेर कसे यावे, आपण व्हिडिओ पाहतो प्रेमभंगाचा सामना कसा करावा, हे सगळ्या मानसशास्त्राच्या अभ्यासावरच आधारलेले असतात. मग स्वतः आपण शास्त्र थोडं का होईना का नाही वाचायचं? जरुरी नाहीये की आपण मानसशास्त्रामध्ये डिग्रीच घेतली पाहिजे, पण आपण मानसशास्त्रावर थोडं बहुत वाचू तर नक्कीच शकतो. मग आपण काय आणि कसं वाचावं हे आपण समजून घेऊ. पण त्यापूर्वी आणखीन एक गैरसमज लक्षात घेऊ. हा गैरसमज हा आहे की मानसशास्त्र जर आपण वाचलं तर आपण वेडे होऊ किंवा त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होईल. आता मी तुला माझं स्वतःचं सांगतो, मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. जेव्हा मी डिप्रेशनमध्ये गेलो त्यावेळी मी सायकॅट्रिस्टच्या गोळ्या सुद्धा घेतल्या. आता मला याचं काही वाटत नाही, कारण माझ्या दृष्टीने ही एक अत्यंत नॉर्मल गोष्ट आहे. तुला काय वाटेल हा तुझा प्रॉब्लेम आहे. पण मला सगळ्यांसमोर हे निसंकोचपणे सांगायला काहीच वाटत नाही. मुद्दा हा आहे की त्या गोळ्यांमुळे मी पूर्णतः सावरलो का? तर नाही. त्या काळात मी हिप्नोथेरपी शिकलो. त्या काळात मी मानसशास्त्राचं स्पेशली आर-ई-बी-टीशी संबंधित थोडं बहुत वाचन केलं, जुजबी का होईना, आणि त्यामुळे मला मदत झाली डिप्रेशनमधून सावरायला. आता काय होतं की एखाद दुसऱ्या वेळेस डिप्रेशनचे ट्रिगर्स येतात माझ्यामध्ये, पण ते ट्रिगर्स हाताळायला मी या वाचनामुळे शिकलो आहे. त्यामुळे आता मला डिप्रेशन येत नाही. अन्यथा अशा अनेक घटना माझ्या आयुष्यात घडत असतात की ज्या आधीच्या काळात घडल्या असत्या तर मी डिप्रेशनमध्ये गेलो असतो. मग मानसशास्त्र जर आपण अभ्यासलं तर आपण वेडे होऊ, हा समज इथे पूर्णतः खोटा ठरतो. मग लोगोथेरपी विक्टर फ्रँकलने डेव्हलप केली. आता लोगोथेरपी विक्टर फ्रँकलने कुठे डेव्हलप केली? तर ज्यावेळी विक्टर फ्रँकल जर्मनीमध्ये हिटलरच्या म्हणजे नाझींच्या डेथ कॅम्पमध्ये होता, तेव्हा विक्टर फ्रँकलने
लोगोथेरपी डेव्हलप केली. विक्टर फ्रँकलला डेथ कॅम्पमध्ये नेण्यापूर्वी त्याचे सगळे पैसे संपत्ती हिसकावून घेण्यात आली होती. विक्टर फ्रँकलला डेथ कॅम्पमध्ये नेण्यापूर्वी त्याचे सगळे जे लिहिलेले पुस्तक आहे म्हणजे हस्तलिखित जे आहेत ते त्याचे ताब्यात घेण्यात आले होते आणि ते नष्ट करण्यात आले होते. विक्टर फ्रँकलला डेथ कॅम्पमध्ये नेण्यापूर्वी त्याचे सर्व कपडे जे आहेत ते काढून घेण्यात आले होते आणि विवस्त्र त्याला डेथ कॅम्पमध्ये पाठवण्यात आलं होतं. मग इतक्या बिकट परिस्थितीमध्ये विक्टर फ्रँकल जेव्हा नाझीच्या अत्यंत हीन दर्जाच्या छळांचा सामना करत होता, कष्टाचे कामं करत होता, त्यावेळीही मनातल्या मनात तो आपली जी हस्तलिखित आहे ती लिहून काढत होता. एक एक शब्दाचा पुन्हा पुन्हा विचार करत होता आणि या सगळ्या प्रक्रियेमुळे त्याची आशा बळावली. तो कल्पना करू लागला की डेथ कॅम्पमधून तो बाहेर पडला आहे आणि तो वेगवेगळे लेक्चर्स मानसशास्त्रावर देत आहे. या काळात विक्टर फ्रँकलच्या हे लक्षात आलं की ज्यांना जगण्याचं काहीतरी कारण मिळतं ते या डेथ कॅम्प सारख्या वाईट परिस्थितीतही तग धरतात, दीर्घकाळ जगतात, पण ज्यांची आशा संपते, ज्यांचं कारण संपते अशी माणसं मात्र डेथ कॅम्पमध्ये लवकर जातात, लवकर संपतात. आणि यातूनच विक्टर फ्रँकलने लोगोथेरपी जी आहे ती विकसित केली. या थेरपीच्या माध्यमातून आपण स्वतःच्या आयुष्याला एक अर्थ देऊ शकतो, एक जगण्याचं कारण देऊ शकतो. मग तरी मानसशास्त्र वाईट आहे का? आणखीन बघ, आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात. साधारणतः वयाच्या 6-7 वर्षापर्यंत या लहान मुलांची क्रिटिकल थिंकिंग जी आहे ना ती डेव्हलपच होत नाही. म्हणजे ते मिळालेल्या माहितीची चिकित्सा करू शकत नाही. मिळालेल्या माहितीपैकी कोणती माहिती ग्रहण करायची, कोणती माहिती ग्राह्य मानायची, योग्य मानायची आणि कोणती नाही हे ठरवू शकत नाही. आणि त्यामुळे त्यांचं जे माइंड प्रोग्रामिंग असते ते बाहेरच्या व्यक्तींच्या हातात असते. बाहेरच्या व्यक्तींच्या म्हणजे ते सोडून त्यांच्या आसपास जे कोणी व्यक्ती असतात त्यांच्या हातात असते. मग हे लहान मुलांचं जे प्रोग्रामिंग आहे, माइंड प्रोग्रामिंग आहे, ते योग्य पद्धतीने व्हावं असं जर तुला वाटत असेल तर मानसशास्त्राचा तू थोडा बहुत जर अभ्यास केला असेल तर तू तुझ्या घरातल्या लहान मुलांना अधिक मदत करू शकशील असं मला वाटतं. तुला सांगतो मी, गंभीर मानसिक आजारांची आपल्याला तर जाणीव सुद्धा नसते. माझी एक विद्यार्थिनी होती. ही विद्यार्थिनी कमीत कमी 20 ते 30 वेळा, कधी कधी 40-50 वेळा कुलूप उघडायची आणि कुलूप लावायची. घरातून बाहेर पडताना बाहेर पडायला तिला अर्धा तास लागायचा. सगळेजण तिला मूर्ख म्हणायचे, बेअक्कल म्हणायचे, बेजबाबदार म्हणायचे, भित्री म्हणायचे. आणि या अशा लेबलिंगमुळे तिचा जो आत्मविश्वास आहे तो आणखी कमी व्हायचा. आता तिचा हा आत्मविश्वास कमी कमी होत जायचा. पण हे लक्षात घे की तिला एक ओसीडी, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर नावाचा एक आजार होता की ज्याच्यात एक कंपल्शन असतं की भीतीपोटी किंवा एन्झायटी पोटी एकच एक कृती व्यक्ती वारंवार करत राहतो. मग तिला जेव्हा क्लिनिकमध्ये पाठवलं आणि तिची एक प्रॉपर ट्रीटमेंट झाली तेव्हा तिचं हे कुलूप वारंवार उघडणं आणि बंद करणं ही जी प्रक्रिया आहे ही थांबली आणि ती एक चांगलं आत्मविश्वास पूर्ण आयुष्य जगायला लागली. आपल्या आयुष्यात, आपल्या आसपासच्या लोकांच्या आयुष्यात कितीतरी असे प्रॉब्लेम्स असतात मित्रा की जे या मानसिक आजारांची माहितीच नसल्यामुळे होत असतात. आणि म्हणून मानसशास्त्राची जुजबी माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. मग आपल्याला ताप आला तर, सर्दी झाली तर आपण क्रोसिन सारखं औषध घेतो. आणि एकदा पुष्कळदा तू पेन किलर सारख्या गोळ्या पण घेत असशील. एकंदरीत काय, तर जुजबी आपल्याला काहीतरी माहिती असते, ते घेणं योग्य अयोग्य नंतरचा भाग आहे. पण तेवढी जुजबी माहिती आपण मनाच्या आरोग्याबद्दल, जशी शरीराच्या आरोग्याबद्दल ठेवतो तशी मनाच्या आरोग्याबद्दल आपण ठेवू शकतो आणि त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो हे लक्षात घे. आजकाल आपण स्ट्रेस मॅनेजमेंट हा शब्द खूप वापरतो. स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये जे काही शिकवलं जाते त्याला आधार कशाचा असतो? मानसशास्त्राचा असतो. म्हणजे मानसशास्त्राच्या अध्ययनामुळे तुझं स्ट्रेस मॅनेजमेंट सुद्धा सोपं होऊ शकतं. दुसरी गोष्ट लक्षात घे की मानसशास्त्र हे जटिल असतंच असं काही नाहीये. मानसशास्त्र अतिशय सोपं सुद्धा असू शकतं आणि ते सोपं बनवलं सुद्धा जातं. म्हणजे बघ, सिग्मंड फ्राईड जो मानसशास्त्राचा जनक होता त्याचं असं म्हणणं होतं की जे आपल्या मानसिक समस्या आहे ते बालपणी आपल्यासोबत जे काही घडते त्याचा परिणाम असतो. आणि जोपर्यंत आपण बालपणातल्या या समस्या सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत आपल्या मानसिक समस्यांवरती उपाय निघत नाही. आता तुला मी सांगतो, हे फ्रॉइडचं म्हणणं बरोबर आहे. पण अल्बर्ट एलिसने असं सांगितलं की इतक्या बालपणात जाण्याची काही गरज नसते. आपण आपल्या विचारांवर काम करून आपल्या समस्या सोडवू शकतो. एलिसचं सिंपल म्हणणं होतं की आपल्यासोबत एखादी घटना घडते, त्या घटनेवर आपण काही एक प्रतिक्रिया देतो
आणि त्या घटनेवर जी आपण प्रतिक्रिया देतो त्याच्या मागे कारण असतात आपले विशिष्ट विचार. त्या घटनेबद्दल आपण जो काही विचार करतो त्यावर आपली प्रतिक्रिया ठरते आणि आपल्या विचारांवर हे ठरते की आपल्यावर एखादी घटना चांगला किंवा वाईट परिणाम कसा करेल. म्हणजे समजा एखादा व्यक्ती फेल झाला परीक्षेमध्ये, तर तो परीक्षेमध्ये फेल झाला म्हणून आत्महत्या करतो, हे म्हणणं चुकीचं ठरेल. तर जर त्याने नकारात्मक विचार केला, की मी फेल झालो म्हणजे आता आयुष्यात काही करू शकत नाही, तो आत्महत्येला प्रवृत्त होईल किंवा तो नैराश्यामध्ये जाईल. पण त्याने इथे जर एक सक्षम विचार केला, की ठीक आहे, एखाद्या वेळी फेल होणं म्हणजे पूर्णच आयुष्य संपलं किंवा मी पूर्णच अपयशी आहे असं होत नाही. मी पुन्हा नव्याने उभा राहील, तर तो उभा राहील. घटना एकच आहे, पण दोन्ही घटनांबद्दलचे विचार. पण अल्बर्ट एलिसने ही विचार करण्याची एक अतिशय सायंटिफिक पद्धत डेव्हलप केली. जी पद्धत एक निराशातला निराश माणूस, नैराश्यात खोल बुडालेला माणूस सुद्धा सहजतेने वापरू शकेल. पुढे व्हिडिओमध्ये आपण अल्बर्ट एलिसवर थोडीफार चर्चा करू म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये. पण सध्या तू इतकंच लक्षात घे, की अल्बर्ट एलिसने स्वतःला सर्व प्रकारच्या वाईट अवस्थेमध्ये बिनशर्त कसं स्वीकारायचं, अनकंडिशनली कसं स्वीकारायचं, आपल्या आसपासच्या लोकांना अनकंडिशनली कसं स्वीकारायचं आणि कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीचा सामना करताना स्वतःवर कसा ताण येऊ द्यायचा नाही किंवा स्वतःला कसं निराश होऊ द्यायचं नाही हे शिकवलं. याची एक थेरपी डेव्हलप केली. ही ट्रीटमेंटची एक पद्धत आहे आणि त्याचे साधे पुस्तकं वाचणं ही सुद्धा एक ट्रीटमेंटचा पार्ट आहे. मग मानसशास्त्राचं आपण जुजबी ज्ञान मिळवलं तर काय प्रॉब्लेम आहे. ते मिळवलं तर आपण अनेक संकटांमधून वाचू शकू किंवा संकट आले, आपण गडबडलो तरी आपल्याला सावरणं सोपं होईल. भान आल्यावर आपण मानसशास्त्रामधल्या या ज्या टेक्निक्स आहेत त्या वापरायला लागू आणि त्यामुळे मित्रा प्रत्येकाला मानसशास्त्राचं थोडं तरी ज्ञान असलं पाहिजे असं मला वाटते. तुला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया मला सबस्क्राईब कर.